प्रशासकीय बदल्या रद्द करा. प्रशासकीय बदल्या रद्द करा. प्रशासकीय बदल्या रद्द करा. हम सब हमारी यूनियन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा सातारा तर्फे आज आमचं जे निदर्शनं आहेत ते निदर्शनं यासाठी आहेत की परिचारिकांचा जो प्रशासकीय बदलीचा जो सध्या शासनाने विचार केलेला आहे तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाखा सातारा आणि सर्व राज्यभर ज्या आमच्या शाखा आहेत यांच्यातर्फे या प्रशासकीय बदलीविरोधात आम्ही निदर्शने करत आहोत. प्रशासकीय बदली आम्हाला का नको आहे कारण की परिचारिका संवर्ग हा जास्तीत जास्त महिलांशी संबंधित आहे. हा व्यवसायामध्ये 90% महिला आहेत आणि आमचा कार्यभाग आहे हा पूर्णपणे रुग्णसेवा आहे. परिचारिका फक्त आणि फक्त रुग्णसेवेशी निगडीत आहेत. आम्ही कोणत्याही आर्थिक बाबीशी निगडीत नाही. त्यामुळे आम्हाला प्रशासकीय बदलीतून वगळावं ही आमची मुख्य मागणी आहे आणि यासाठी आम्ही आज सर्व राज्यभर निदर्शने करून शासनाचं लक्ष वेधतो आणि आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतो की कोविड सारख्या जशा युद्धजन्य परिस्थितीत परिचारिकांनी रुग्णसेवा दिली आणि रुग्णांना अहोरात्र सेवा देऊन बऱ्याचशा रुग्णांचे प्राण वाचवले तर शासनाने परिचारिकांचा सन्मान करावा आणि या परिचारिकांना प्रशासकीय बदलीतून वगळावं ही आमची मुख्य मागणी आहे. आजपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये प्रशासकीय बदली होत नव्हती पण या वर्षीपासून वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रशासकीय बदली करावी असा घाट घातलेला आहे. तर या म्हणजे आजपर्यंत कधी बदली झाली नव्हती आणि इथून पुढेही बदली नको म्हणून आज आम्ही राज्यव्यापी निदर्शने करत आहोत. कारण की आमची एकच मागणी आहे की आम्ही रुग्णसेवा करतो कोणत्याही आर्थिक बाबीशी आम्ही निगडीत नाही म्हणून आम्हाला यातून वगळण्यात यावे. सर या बदल्यांमुळे परिचारिकांच्या कौटुंबिक आणि मानसिक जीवनावर काय परिणाम होतो? खूपच. कसं आहे परिचारिका संवर्ग हा जास्तीत जास्त याच्यामध्ये महिला आहेत आणि आपल्या सर्वांना माहीत आहे एक महिला हे पूर्णपणे कुटुंब चालवते. पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी ह्या महिलेवरती असते. मुलांचं शैक्षणिक असो त्यांचं संगोपन असो पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी ही महिलावरती असते आणि जर महिलांची बदली झाली आणि वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये जर बदली झाली तर ते जिल्हा टू जिल्हा जाणार आहे. यामुळे पूर्णपणे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मुलांचं शिक्षणाचा प्रॉब्लेम येणार आहे आणि पूर्णपणे मानसिक अशांती होईल आणि परिचारिकांना मानसिक त्रासातून जावं लागणार आहे. ग्रामीण भागातील असो आमचा जो आरोग्य सेवा विभाग आहे याच्यामध्ये आरोग्य केंद्र असो जिल्हा रुग्णालय असो उपजिल्हा रुग्णालय असो इथं परिचारिका सेवा देत असतात. प्रशासकीय बदली आम्हाला नको आहे. आम्हाला फक्त आणि फक्त विनंती बदली हवी आहे आणि जर काही तक्रार असेल तक्रार बदली आणि विनंती बदली आम्हाला हवी आहे. प्रशासकीय बदलीतून आम्हाला सूट मिळावी ही आमची मागणी आहे. परिचारिकांचा सन्मान म्हणजे कोविड सारख्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा दिली रुग्णांचे प्राण वाचवले तर आमचं एकच म्हणणं आहे की परिचारिकांना एक विशेष भत्ता चालू करावा आणि त्यांचा सन्मान राखला जावा आणि प्रशासकीय बदलीतून वगळून फक्त आणि फक्त विनंती बदली देण्यात यावी. नमस्कार, मी DHS रुग्णालय सातारा आणि DMR रुग्णालय सातारा यांचे पदाधिकारी आहे. तर आपल्याकडे महिला प्रामुख्याने आपल्याकडे ह्या सगळ्या काम करणाऱ्या महिला आहेत. महिलांच्या बदलीमुळे त्यांच्या परिवारावर इतका वाईट परिणाम होतो हे गेली 2 वर्ष झालं आम्ही त्याचा अनुभव घेतोय. त्याच्यामुळे मी एक प्रशासनाला आणि शासनाला सांगू इच्छित आहे की महिलांना बदली धोरणातून वगळण्यात यावे. आमच्याकडे DMRच्या ठिकाणी महिलांचे अंतर्गत बदल म्हणजे सगळे जे कर्मचारी काम करतात त्यांचे अंतर्गत बदली हे दर 3 वर्षांनी होत असतात. प्रत्येक डिपार्टमेंटनुसार त्यांच्या बदल्या होत असतात. तर त्या दर 3 वर्षांनी प्रत्येक डिपार्टमेंट बदललं जातं. त्याच्यासाठी प्रशासकीय बदली करण्याचा काहीही अर्थ नाही आहे. नमस्कार, मी सुवर्णा पाटणकर. मी DHS बद्दल सांगणार आहे.
DHSमध्ये तर दर 6 वर्षांनी बदल्या होतात, पण त्यामुळं आमचं कुटुंब एवढं उद्ध्वस्त होतं आणि मुलांच्या शिक्षणाचे पण भरपूर हाल होतात. मुलांना चांगल्या शाळा ज्या आपण घेतलेल्या अशा चांगल्या शाळेत ॲडमिशन, ते खूप परत 6 वर्षांनी आम्हाला वेगळी शाळा शोधावी लागते. ज्येष्ठ नागरिक जे सोबत असतात, सासू सासरे आई वडील, त्यांच्या त्यांचं पण आमच्या बदल्यांमुळे हाल होतात. आणि ज्या बदल्या होतात त्याच्यानंतर जे कुटुंब विस्कळीत होते ना, ते असं शब्दात व्यक्तच नाही करू शकत, एवढे हाल होतात सगळ्यांचे. त्यामुळे विनंती बदली एवढंच शासनाने हाच मार्ग स्वीकारावा अशी विनंती करते.